हाय हॅलो नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण बघतोय मिर्च पकोडा. एकदम चमचमीत असा पकोडा, जास्त वेळ न घालवता एकदम झटपट आणि पटकन बनवूया. आता पकोडासाठी लागणारे बॅटर आपण आधी इथे रेडी करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता इथे एक ट्रिक आहे की बेसन हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे. त्याने काय फायदा होईल हे आपण पुढे बघूया. इथे मी घालते ½ टीस्पून हळद आणि त्याचबरोबर इथे मी मिठाचा वापर करते. लाल तिखट आपण यामध्ये घालणार नाही आहोत, कारण मिरचीमध्ये आधीच थोडासा तिखटपणा असतो, त्यामुळे मिरची मी इथे स्किप केलेली आहे. तर इथे ½ टीस्पून मी ओवा घालते. ओवा हा हातावर छानपैकी मळून घ्यायचा आहे. याने काय होतं की त्याचा फ्लेवर एकदम छान उतरतो. त्याचबरोबर मूठभर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. पाणी शक्यतो थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर हे छानपैकी बॅटर हे मिक्स करून घ्या. आता बेसन आपण इथे गाळणीने गाळून घेतलेलं होतं. तर याचं कारण असं की जेव्हा आपण असं बॅटर बनवतो त्यावेळी त्यामध्ये लम्स न येता ते अगदी स्मूथ होतं आणि लवकरच्या लवकर फेटलं जातं. तुम्ही ही ट्रिक फॉलो करून बघा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवेल. हव्या त्या कन्सिस्टन्सी येईपर्यंत बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालत हे छानपैकी एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. जवळपास हे आपल्याला 7 ते 8 मिनिटं असंच फेटत राहायचं आहे. याने बॅटर अजून स्मूथ होईल आणि होणारे भजे किंवा पकोडे हे छान खुसखुशीत होतील. ही बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता ह्यामध्ये मी ½ टीस्पूनपेक्षाही कमी सोडा घातलेला आहे. सोडा ही छानपैकी मिसळून घ्यायचा आहे. सोडा छान मिसळल्यानंतर हे बॅटर आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. सोड्यामुळे पकोडे हे छान सॉफ्ट बनतात. कन्सिस्टन्सी अशी ठेवा की बॅटर हे मिरचीला लागायला हवं, म्हणजे ते जरा घट्ट असावं. तुम्ही बॅटर बघू शकता की कशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे. इथे मी मिरच्या पकोड्यांकरता वापरते. ह्या आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे त्यांना दोन्ही बाजूने आपण कट देऊन घेऊया. तुम्ही या प्रकारे कट देऊ शकता. सर्व मिरच्यांना कट दिल्यानंतर आपण ते आता गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत. सगळ्या मिरच्यांना कट देऊन झालेला आहे. आता आपण गरम तेलामध्ये एक एक करून ह्या मिरच्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. तळल्याने काय होतं की मिरच्या ह्या खाताना कच्च्या लागत नाही आणि त्याचबरोबर तळल्याने मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो 75% कमी होतो. आता इथे सर्व मिरच्या छान तळून घेऊया. तळण्याआधी मिरच्यांना जर कट नाही दिला तर त्या तेलामध्येच फुटतात आणि त्याचं जे तेल आहे ते तुमच्या अंगावर उडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तळताना हवी तितकी काळजी तुम्ही घ्यायची आहे. इथे आपण मिरच्यांचे देठ तसेच ठेवलेले आहेत, कारण की हे पकडायला कन्व्हिनियंट पडतात. हे बघा, आता आपण सर्व मिरच्या छानपैकी तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या बॅटरमध्ये बुडवून सर्वीकडे बॅटर लागेल असं पूर्णतः मिरची बॅटरने भिजवून घ्यायची आहे. तुम्ही चमच्याच्या मदतीने छानपैकी सगळीकडे बॅटर लावून घ्या आणि अलगद उचलून आता आपण त्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. एक एक करून अशा सर्व मिरच्या तळून घेऊया. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवा आणि मग ती कमी करून त्यातमध्ये सगळ्या मिरच्या तळून घ्या. बॅटर थोडं घट्ट ठेवायचं, कारण की संपूर्ण मिरचीला बेसनाचं कोटिंग यायला हवं, तेव्हा त्याला पकोडा म्हणायला अर्थ आहे. सो पकोडे एकदम इथे परफेक्ट रेडी आहेत. इतका छान पाऊस पडतोय. पकोडे तर केले, मग असा फक्कड चहा इथे व्हायलाच हवा. आपल्या मसाला चहावर ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, त्या लिंकला जाऊन नक्की ट्राय करा मसाला चहा. त्याचबरोबर पकोडाही बनवाच. एकदम छान असं कोटिंग पकोड्यांना आलेलं आहे. अशा वातावरणाचा भरभरून आनंद घ्या. त्याचबरोबर ही रेसिपी ट्राय करून याचा आस्वादसुद्धा घ्या. त्याचबरोबर मी मसाला चहाची जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन
मसाला चहा ह्या पकोड्यांसोबत एन्जॉय करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि कृपया कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका.